आमचा देव तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करा. आमचा देव आहे तरी हा कोण आहे? तुमचा देव कोण आहेस तू? माझी भक्ती तुम्ही करत होता ना. तुझी भक्ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचा देव इथं आला. आमचा बोलायला तुम्ही नाही आहात. हो आम्ही भक्ती करतो. हो. ती आमच्या सौभाग्य देवतेची आमच्या बोलायला आम्ही भक्ती तुम्ही करतो. तुमच्या देवाची भक्ती करता. आमचा पतिमय परमेश्वर देव त्याची आता सोडून द्या. हा. तुमची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार. आपण सांग आमचा देव म्हणून सांगतोस. कोण आहेस तू? आता लोणाच्या ठिकाणी ज्याचं वास्तव्य विदर्भाच्या किनाऱ्यावर
विरूपाक्ष होय. मग इथं कशासाठी एकच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी. आमच्या मनातील इच्छा परिपूर्ण करण्यासाठी काय करायचंय तुम्हाला? तुम्ही इथं भक्ती करत होता. हा? मला वाटलं माझी भक्ती. तुमची भक्ती कशाला? हो. तुम्ही काय देव आहात? हो. आमचे देव आहात आता तुम्ही? देवात आहे. हो. आता मान्य करायला. आमचे देव भोलानाथ आहे. हो. तुम्ही नाही आहात. आता एक लक्षात घ्या. काय ते या विश्वाच्या अधिकारी आता हे काही देवा शिल्लक राहणार नाही. शिल्लक मला झाले एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय करावं? आता तुम्ही माझी भक्ती केला भक्ती म्हणून माझा स्वीकार केला. विरूपाक्ष अजून तुला मी सुसंधी देते आम्ही सुद्धा कुणाच्या तरी बायका आहोत तेव्हा तुझ्याशी आम्ही लग्न करू शकणार नाही तुझ्या मनातील इच्छा परिपूर्ण करी चालतो इथून. कोणाच्या तरी बायका होता. आता माझ्यावर त्यांना सोडून द्या आणि माझ्याशी लग्न करा. मुळीच नाही कदाचित तुला वाटलं असेल आम्ही तुझ्याशी लग्न करावं तुझ्या बायका हव्या म्हणून इथपर्यंत जर आला असेल मरून मोकळं असेल लक्षात घे. याचा विचार मी करणार नाही. जर का माझ्या म्हणण्याला होकार मिळत असेल, जबरदस्तीने दोघांची लग्न करणं. तुला काय वाटलं? अरे बोला बोला का सोपे वाटे पण करणे कसा मात्र स्थिर होते. सर्व तुझी परिस्थिती होणे असं तर वाटते. मुकाट्याला चालता हो. माझ्या मुखातील शब्द सत्य केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अरे मी सुद्धा आणि संतापी लोकांचे हे सरकार! जर का माझ्या म्हणण्याला होकार देत असेल, जबरदस्तीने यावेळी माझ्या मनातील इच्छा पूर्ण करीन. मग मला सुद्धा पाहिजे तुझ्या मनातील इच्छा कोणत्या तऱ्हेने तू परिपूर्ण करतोय आणि हे तुझी कृती या क्षणी हनुमानमध्ये खरं करू मारून टाकीन. आता काही झालं म्हणजे सगळ्यांची मन मारा. सगळ्यांच्या मनात मारा. शस्त्र खाली ठेवलं ठेवला? जरा मला विचार करायची बसा 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 आपला विचार बसला. आम्ही दोघा जरा अंगाला. हो, हो. जरा चला, 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 चला. हा, तुम्हाला मी का हो याला कारण हा अहो याला माहित नाही हम्म. याला जरा बायकीपणाचं पाणी पाजलं पाहिजे याला माहित नाही बायका या असा असतात प्रेमाला लावतात गळा आणि केसाला कापतात गळा
असा असा मग या क्षणी याला बायकीपणाचं पाणी पाजलं नक्कीच पाणी पाजलं हो पाहिजे. हो तेव्हा आता आपण असंच केलं पाहिजे. काय हो अहो, आई रे ऐकलं का? आई रे त्याच्यात हो झालो अहो, तर काय हो? तेवढी तुमची योग्यताच आहे. काय ठरवलं का हो काय तुमचे पराक्रम पश्चाताप झाला त्यांच्या बरोबर आहे. हो त्यांच्या ते बरोबर हो, काय आहे त्यांच्या जवळ मसान बैरागी ते हो हो ते हे आमचे तुमचे हो हो काय उपयोग आहे पुसून टाकेतो हो असं काहीतरी अभद्र बोलू मी पुन्हा ओहो तुम्हीच आता आमचे सर्वस्व होय आहात ना ओहो भोलेनाथ मिळण्या अगोदर तुम्ही जर मिळाला असता तर जातीत प्रेमाची संसार केला असता. जरा थांबा हो अति घाई करू नका अति घाई संकटात नाही आता मला सहन होत नाही बसा शांत बसा देहाला तुमच्या खूप श्रम झाले. आज आग होते आज हो, दिवस हा धर्मबिंदू एक सारखा बाहेर पडतो. तेव्हा आता आम्ही मनी मनाने ठरविलं काय ठरविलं लग्न करू तर तुमच्याशीच करू हो, हो, जरा थांबा ना हो आम्हाला काय झालं? बोलायला द्या. शेवटी. हे बुवा काय? काय? बुवा काय? होय. काय हो? हो, हो, आम्ही ठरविलं. तुमच्याशी लग्न करू. होय, होय. पण काय झालं माहिती आहे? तुमच्याशी लग्न करण्यापूर्वी हा, हा. आम्ही त्या देवी समोर एक नवस देवी होय ना आमची कुलस्वामिनी हो ती हो हो तिचं काय आहे तिच्या समोर आम्ही नवस बोलला होता. हा कसला आणि तो नवस हो होणारा आमचा भावी नवरा हा. त्याच्याकडून तो पूर्ण करून घ्यायचा हो असा आगळा वेगळा नवस हा 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 चला चला जाऊया पूर्ण करूया काय काय ते बसा जाण्याची गरज नाही हो. नवस तिकडून सुद्धा पूर्ण करता येतो हो असा त्या देवीचा महिमा हा 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 हो. चला तर पूर्ण काय नमस्कार. आमच्यासाठी हं? तुम्ही एकच करा काय कारण तुम्हाला घेऊन आम्हाला नवस परिपूर्ण करायचं आहे हो तेव्हा आमच्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल काय करावं तर सांगा इथं बसावं तुमच्यासाठी काय पण आणि जर का हा नवस पूर्ण झाला तर आम्ही सर्वांना उडवून सांगणार आहोत नवरा आमचा नवसाचा बरं आहे की नाही? त्याच्यासाठी एकच करा असे हात जोडले पाहिजेत आमच्या देवीचे हो हो हे का त्यांच्या हात असे जोडतात म्हणजे असं नाही असे जोडले आणि डोळे बंद केले पाहिजे ओढून टाक. नको 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 आम्ही फुटले पाहिजे. हो हो कधी? काय सांगताय तुम्ही? हो तुमचे जर डोळे फुटले तर कसं दिसेल ते होईल रे. आणि सर्व तुम्ही आधी निघता नाही. आम्हाला हसतील होईल रे. नवरा केला डोळे फुटकाला लोक हसतील म्हणून आमच्यासाठी तो देवीचा नवस पेल करण्यासाठी डोळे बंद करा गेले बंधू बोलायचं नाही बोलायचं बोलायचं नाही. एक डोळा एक डोळा उघडा. हो, हो. हे काय हो ऐका तरी एक डोळा जर उघडा ठेवला देवीचा महिमा असा आहे हम्म. जर एक डोळा उघडा ठेवला डोळा फुटून जाईल अरे दुसरं कुठून जाईल हा डोळे बंद अरे देवा, नको आता असू दे. वा 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 कान असून ऐकायचं हो कसून बोलायचं ना हात जोडा देवीला नवस आता सुरू होणार आहे खरंच तुमच्या सारखे प्रतिमय परमेश्वर आमच्या संसाराच्या ठिकाणी मिळणार एवढंच नव्हे तर तुमच्या समोर आम्ही आता ताबडतोब लग्न सुद्धा करणार आहोत हो पण तुमच्यावर आम्ही एवढे खुश झालो एवढे खुश राहो. तुमच्या वया ओठावरची मिशी पाहून आम्हाला एकसारखी बरोबर पडू लागली तेव्हा क्षणाचा वाटलं ओठावरती मिशीचा आकडा